ए अक्का अक्का बाहेर ये बर. काय रे? मला जायचंय नागपूरला. कशाला? भरती आहे, पोलीस भरती. अरे 4 वर्षापासून मी भरतीच ऐकू लागले. एकदा जाई ना कुठेतरी. अकॅडमीला पण तू जॉईन केलं होतं, ते पण सोडून दिलं. आता अकॅडमी करून पैसे घालवण्यापेक्षा म्हटलं घरीच अभ्यास करू. आणि ती मागच स्पर्धा परीक्षा दिली, त्याचं काय केलं? गेले 1-2 मार्कांना उडालो. जरा हे काट्टे सट्टे गावातले यांच्यासोबत फिरणं कमी कर. अर्ध वय झालंय तुझं. पोलिसाचं अजून तुझ्या डोक्यातून फॅटच जायना नाही पोलिसाचा. आता काय ते स्वप्न आहे, शेवटी स्वप्न साकार झाल्याशिवाय ते माणसाला नाही. लग्न करून 2-4 पोरं काढायचं वय तुझं, आणि तू अजून पोलिसाचं स्वप्न पाय. एखादी गोष्ट मला जर व्हायचंय नसेल होत पोलीस. ना, तर त्या गोष्टीला कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे आणि पुढचा काहीतरी पाऊल उचलला गेला पाहिजे आयुष्यामध्ये. एवढा पैसा शेवटचा ट्राय मी करतो, मन लावून अभ्यास करतो. मन लावून करशील. हा, तुला शेवटची संधी पैसे देऊ. देशील ना? तू किती पैसे सांग. 10-20 हजार रुपये लागतील जायला यायला सगळं काही. तुला मी सोनं 2 ठेवून महिन्यात. पैसे देते. हा. हा? सोनं ठेवून तुझ्या दाजींना चालेल. सांगते पैसे पाठवायला, आणि तू तेवढं करून घेशील. चालेल. आणि मी काय म्हणते, आता तू रानात जाशील ना, तर रानामध्ये काम करताना तू काम करू नको. फक्त एका साईडला बसून तुझं शांततेत अभ्यास कर. चालेल. कारण घरी तुला अभ्यास जर केला, तुझ्या अंगात येऊ शकतं ना, कारण लाईट बी नसते घरी. हा. परत ते मोबाईल मध्ये चाळी सुचतील. मोबाईल घरी ठेवायचा आणि अभ्यास शेतात जाऊन चालेल. करायचा. जा जातो. बाई, हे पोरग पोलीस व्हायचं म्हणतं. आता यांनी लग्न करून घ्यायचे. याच्या वयाच्या पोरांच्या पोरी लग्नाला यायला लागल्या, पण इथं आमच्याच भाऊचं लग्न व्हायचं नाही अजून. पोलीस व्हायचं, पोलीस. काय बे? काय तो लग्न होईल का? नाही अजून. म्हणजे काय करू लागला? काय नाही, म्हणजे घरी करायचं असं काय? जरा म्हणलं एकांतात. असं सभा मंडपात करते का? मंडप थोडी आहे, आमचं शेड आहे. ये मग काय शेड आहे ना. काय रे? तू इकडच राहते घरी? हा, बहिणी का राहतोय. बहिणी काय दाजी का? हा. लग्न तुम्ही झालं कोण का? आहे? तुम्ही कोण आहे? मी गावातलाच आहे, बाबराव. कुठले? इथलेच. काय म्हणते मग? काय काय करतात? ते जरास अंग लिहिलं करीत होतो. काय बरं? ते मला भरती करायची आहे ना, कायची? पोलीस भरती. कोणला तुला? हा. काय बाळाटाडी करून राहिला? का बरं? तो शरीर आहे का बापा? अहो शरीर नका जाऊ तुम्ही, आणि कपड्या काही नका जाऊ. ही शान आहे महाराष्ट्राची म्हणून हे घाल. आहे का? मी त्याच्याबद्दल बोललो काय तुला? कपड्यानं नका ते जाऊ. तब्येत नाही त्या मापातली असं म्हणलं. नाही, कपडे पाहून बा तुम्हाला वाटलं नाही, याचे. कपडे नाही, कपडे हे महाराष्ट्र शान आहे भाऊ. मग? टोपी म्हणजे काय? हा, मग? मी त्याचा अवमान नाही केला तवाला. कपड्याचं नाही म्हणत मी. तब्येतीच केला मी. कपडे पाहून तुम्ही असं नका समजू का बुवा पोलीस होऊ शकत नाही. सटकेल डोक्यात नाही का रे? हा, सटकेल डोक्यात आहे तू? तब्येत ना. हा मग? हा, थोडं ऐकायला कमी मला. मग आता तुला जर ऐकायला जर कमी आहे हा, तर तू का पोलीस व्हायचं? तू सांग, तुला मेडिकल मध्ये जर काढलं बाहेर फेकून दिलं, तू रताळा करशील का? नाही होणार का मग? माझ्या गॅरंटी कमी. काय करू मग? 101% नाही म्हणा तू बाई. अहो मला व्हायचंच आहे. अरे तू काहीच करू नको, येणच राह. दाजी कर बहिणी काय? हा, बहिणीला म्हणा 4-5 म्हशी घेऊन दे, एक याला घेऊन दे. हा, म्हशी वळायच्या, हा, म्हशी दूध काढायचं बघ काय. असं म्हणते का? आणि रोज संध्याकाळी 1-1 क्वार्टर लावायचे, निवंत झोपायचं. क्वार्टर काय राहते? अरे क्वार्टर नाही काय बाबा, नाही का? मी नाही का पेते संध्याकाळी? मला नाही माहिती काय राहते ते. चालतं का मग प्यायला? काय काय राहते? दारू. त्यांना होईल का मी पोलीस पिलेव? नाही पोलीस झाल्यावर पिशील तू. मग नंतर मग आधी पितो ना, मग पोलीस अरे होईल. तुला बॅस सल्ला दिलाय ना, म्हशी घे. नको म्हशी नको, पोलीसच व्हायचंय मला. जोट्यावर पडेल हे रे. मला पोलीसच व्हायचंय. तू पोलीस होशील, पण हा. गॅरंटी कमी होणार नाही. का? 111% नाही होणार तू. असं म्हणत्या? ते होईलच का व्हायचं का नाही व्हायचं? जर येडं परचू जर गचगच काढून राहिलाय, हम्म, हा? हम्म. तूच सांग बरं. लग्न करून टाकायचं, तिकडे हाणायचे दणके. हा? अरे, म्हणजे तुम्ही गावातले काही मेन नागरिक आहे का? मग कोण ज्येष्ठ नागरिक आहे मी. ज्येष्ठ? अरे मग आमच्या गावात मी पाहिलं नाही का हो तुम्हाला? आमच्या गावात असं एकही माणूस नाही का असं याच्या
उड्या मारताना तू तर पहिल्याच दिसला मला. अहो ते अंग मोकळं करीत होतो मी. काय अंग मोकळं करतो काय नाही. पोलीस होईल का नाही तुला मी? अंग मोकळं करायचं जा ना ते धरणामध्ये पोहायला. पोलीस नाही होणार मी असं. नाही रे नाही म्हणा जा मग वा. पोलीस मी होईल वर. नाही तर नाही होणार. बरं मी काय चालणार आपण येऊ थोडी घेऊन चल. ती घेऊन काय करायची? अरे नाही नशा जरा ती घेऊन काय पण ती म्हणजे पोलीस होईल का मी? जर पेलो ना आपण तुला जर नशा जर आली ना हा तर तुला सांगतो तू पोलीस होणार 100% मग. हा का? आरामशीर. चालेल मग. तुला सांगू त्याच्यात अशी पावर राहते ना हा किती पोरं पाळणार राहू दे. तू त्याला डायरेक्ट असं मागं करशील असं मागं करशील हा. आणि त्याच्या पुढे पळशील. हा ना हा चालेल मग. हा हा चालेल ना मग. पण हे बाय पेल्या वय ना ते जर असं सरळ पळायचे ना तर उलट पळायचं. हा का? उलट मागं मागं म्हणजे जो मागं पळेल ना त्याचा 1 नंबर. हा ना हा का तुला सांगतो पहिल्याच भरतील तू. आणि हे कानाचं ऐकायचं आज सांगू नको कोणला. चालेल ना. या कानाने तर ऐकू हा मी कोण वाटलं कापूस घाल कापूस. हा हा हे चांगला आहे ना. हा इकडून कापूस घाल. हा हा चालतो थोडी थोडी घ्यायला. मग खरंच कोणती घेशील मला सांग. मला नाही ना माहिती त्याच्यातलं. आता पहिल्या देशी बिशी देशी पहिला टाइम आहे काय देशी 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 विदेशी काय असं देशी देशी काय राहत ते माहित नाही बा. पाच तू पाच सर्वांच टाकू दे. तू पाचशील ती पिल मी. रोमन वडका तू म्हणशील ती. खजोरा जाऊ दे नको मग नाकावड नको. मग किंग प्रेशर बेर नाही मग कोणते पेस्की नको. हा एवढी नावं पाठ नाही ना मावली. काय काय आयवी म्हणते? एक काय नको नको नको. एक कर हा मस्त ना रोमन वडकाच घेऊ. चालेल. नुसतं पाण्यावर राहते सफेद हा म्हणजे कोणाला कळणार नाही हा काय पेते म्हणून. चालेल ना. हा मस्त जाऊ दोघं एक क्वार्टर मारू. चालेल. मस्त असं भरती कधी मला सांग. वरती अजून आठ जायचं दिवस आहे आता ना? 15 दिवसात 15 दिवस तर बहिणीला सांगायचं मस्त चालू आहे म्हणायचं मावाला. अभ्यास. हा अभ्यासही चालू आहे आणि शरीराचा व्यायाम चालू आहे. चालेल ना. रनिंगही चालू आहे. हा? चालतं मला मग. फायदा होणार असेल तर काय नाही, चल. चाल, चाल, हो. हा. आईला काही सुधर ना. ते बाबूराव मला म्हणते रनिंग करील इथं. रनिंग तर काय 0 रनिंग. ए, हा राम राम. काय नाव आहे तुझं? पांडू भाऊ ना? हा त्या स्वाती काकूचा भाऊ का? हा. अरे काय हालत करून भाऊ. घेतली. तुला तर पोलीस व्हायचं होतं आणि हे काय? अरे ते बाबूराव कोण आहे इडले? बाबूराव. हा आणि ते हे मला काय काय हालत म्हणले? करून घेतली? ते मला म्हणले ती लाल बॉटली आहे ती पिली का जोरात पळतोय. मला काय सुधरू नाही राहिलं. मी आलो. दारू पाजली का तुला? काय माहित नाही मला काय. एवढी बाटली होती. अरे काय बाबूराव काका पण बिचारा परत एक काम कर हा. सावकाश घरी जाय. अरे मला घरी सोड ना. सावकाश जाय ना. तू सोड ना. मी नाही सोडत आता. मला सोड खाली ना, काम सोड आहे ना. कडे काम आहे मला. सोड ना. घराजवळ सोड हा आणि निघून जाय. नको मी एका नाही. पोराला पाठवतो नको ना नको तो ना. घेऊन जाईल. मला काहीच समजत नाही. आरामात जाय तू. मला खाली जायचंय यातल्या अर्जंट काम आहे माझा. मी जातो. आयला म्हण लांब पळल इकडे चालता येईना मला. कुठे गेला? अक्का काय रे? मला चक्कर आली चक्कर. काय झालं? चक्कर आली? हा दवाखान्यात जायचं का? नाही मी गावात गेलतो. गावातला तो बाबा नाही का त्यानं मला पाजलं औषध थोडस. मला चक्कर येऊ राहिले. बाबू. हा हा हा. तुला लाज वाटते? आई लाज वाटते का? काय झालं? तू दारू पिऊन आला. दारू दारू नाही दारू नाही. अरे तुला दारू लाज नाही. वाटायला पाहिजे. तुला पोलीस रनिंगचं औषध अरे रनिंगचं. कसलं रनिंगचं औषध? हा. अरे दलिंदर. आयो बाबू. आयो आयो ये बाबू. आयो नाही ना मी नाही ना. ते बाबू काका काय ते नाही ना. बाबू गावातला तो बुटा. आयो तो गावातला ना. आई कोणत्या गावातला? उभा राहा पहिले. तुमच्या गावातला. आयो उभा राहा. बाबू. आयो आय आय. तुला लाज वाटायला पाहिजे. अरे मला नाही माहिती. सोनं मोडून तुला पैसे द्यायची बोली केली मी आयो पण तू खुशाल दारू पिऊन घरी आला. बाबू. हा? ए बाबा. अरे तुला लाज वाटायला पाहिजे. बाबूराव काका बाबूराव काका. आयो मला बोलू दे पहिले. मला बोलू दे. काय ठरलं होतं?
तर तू व्यवस्थित पोलीस बनशील म्हणून हे काय हा धंदे ना. लावले बेकार धंदे? मी तिकडच माळात गेलतो, तयारी करीतच होतो. तो कशाची बाबराव तयारी करत काका होता? आला. दारू प्यायची? आई नाही, मग तो बाबराव काका आला. हा त्यानं ती बाटली आणली ती. तो म्हणतो औषध आहे रनिंगचं. मुतपे गु खाय अगं रनिंगचं म्हण, तू मला विचारलं ग्राउंडला काय कमी पडत आहे म्हणतो रनिंगला. म्हणतो तुला दिलं तर तू पोरांच्या पुढं पळशील. बाबू लागलं ना मला. फोन घे इकडे, आयो फोन घे इकडे तुझा. माझ्याकडे नंबर नाही. तू फोन घे इकडे, तुझ्याकडे नंबर कसे नाही मी बघते ना. आई हॅलो, हा बोला. घरी या तुम्ही आमची इथं. काय हो? घरी या घरी. काय ना पाची पकवानाचं जेवण ठेवलंय तुमच्यासाठी, या अरे आता जेवले मी. घरी या बाबूराव. काय झालं बाबा? हा आला आला. हे बाबू लाज वाटायला पाहिजे. अरे काही वाटू दे तुला. लोकांचे काय काय स्वप्न असतात. तू काय उद्योग घालतो? दारू पिऊन कुणी अशी तमाशे घालतं का? दारू नाही पिलो मी. नाही पिला? नाही ना. मूत पिला असं तुझंच मूत पिला असं. आई. तर दारू पिला नाही तुला चवच माहित नाही दारूची का? तोंडाला फक्त बाटली शिवत होता का तू? हे बाई येस 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 येस. काय तुम्हाला लेक बाळ पोरं भाऊ कुणी आहे का? आहे बा. काय करता तुमचे पोरं? पोर शिकत आहे. एकट्या कोपऱ्याला पिऊन पडायला राहतात. त्या टपरीवर कोणतरी सिगरेट पितात. तिकडच्या मागच्या टपरीवर एक जण पुड्या खातं, कुणी तंबाखू खातं, आणि तुम्ही तर साऱ्या गावभर सगळेच व्यसन करता. तुम्हाला बाहेर बी गावातले पुरत नाही. ह्या पोराला पोलीस व्हायचं, तुम्ही त्याला काय म्हटले? पळायला ताकद कमी पडती, मग तू दारू पी आणि मग तुला पळायला ताकद येईल. बरं मी काय म्हणतो आता ऐकायचं मावलं ऐका. तो येणच आपलं सभा मंडप नाही का, तिला तो ना असं बैठक काढत होता, जोर मारत होतो. जोर मारत होता. बरं मी गेलो म्हणलं पाहुणं दिसतंय बरं का. गेलो विचारलं म्हणतो कुठल्या, त्यानं पण स्वतः अक्का माईल बहिणी म्हणून. म्हणलं हा तुम्हाला 2-4 महिने त्याच्याकडे दिसतोय म्हणलं. मग मला वाटतं काही गडबिडी आहे काय बा असं. तर नाही म्हणत भाऊ. म्हटल्यानंतर गडी कसा होईल? मी आवाज ओळख नव्हती त्याच्यावर. मी विचार करायचा बाबा असं गडबिडी ठेवला काय. पण ते म्हण नाही मी शिकायला येईल म्हणे इकडं. म्हणलं काय शिकायचं तुला? तो म्हणा पोलीस व्हायचं. मी म्हणलं तू नाही पोलीस होणार म्हणलं. बरं का म्हणलं का बरं? म्हणलं तुझी तब्येत नाही ना साथ देत. म्हणलं मला कळत नाही त्याला तब्येत लागते हे लागत. म्हटलं तो तुम्हाला कानाने ऐकायला येत नाही का? सांगा आता काय करायचं? अयो इनाच मारून मारून ना. आई ऐकायला येते तुला? इकडून इकडून. आई अरे त्या आई बापाच्या कष्टाची तरी जाण करायची होती. तुम्ही बाबा. लोकांनी लाज वाटायला पाहिजे. तुझ्या पोरांचे लग्न व्हायला पाहिजे होते. अजून तुझ्या लग्नाचा पत्ता नाही. अजून तुला पोलिसच व्हायचं. तुला तरी म्हटली मग? तुला ही शेवटची वेळ आहे. किती दिवस तुला अजून पोलिसच मग मी व्हायचं? त्याला काय म्हटलं काय भाऊ म्हटलंय? जाऊ दे का. दूध पी. नाही नाही आणि नाही मग नाच तू. ऐका त्याला म्हटलं इकडचं काय नाही ना तुला मेडिकल मध्ये काढतील बरं का. रिझल्ट करतील तुला. तर एक कर म्हणलं कानात कापसाचा वळा घाल. इकडून येते ना ऐकायला. तो म्हणे येतोय. म्हटलं मग रनिंग करशील का नाही? तो म्हणा थोड्यावरून जातो म्हणून मी म्हणलं मग एक आयडिया कर म्हणलं तुला एनर्जी ड्रिंक घेतो म्हणलो. एनर्जी ड्रिंक घे. तो आज सांगा जवळजवळ 50-60 पोर राहते पळायला. तू काय करशील म्हणलं ते पुढे पळायचं तो मागं पळायचं म्हणलं. काय चांगलं सांगितलं बाबूराव. कुणाचं आपल्या हाताने वाईट चांगलं अहो. होतं ना, तर वाईट करू नाही. म्हणजे? पुढे फेडशन एवढे दलिंदर पाक तुम्ही. अहो एक नंबर येईल तो. कसं एक नंबर येईल? तर इथून तिथून घरापर्यंत चालता नाही आलं म्हणे एक नंबर येईल. मग ये तुला एनर्जी ड्रिंक दिले का? तुला काय झालं? एनर्जी ड्रिंक दिली का तुम्ही ती? हा. हा स्टिंग होती. एनर्जी ड्रिंक. स्टिंग. स्टिंग वर बंदी घातलेली आहे आता. हा का? हा अच्छा मग आता एनर्जी त्यामुळे डोक्यात जाऊ नका बाबूराव. परत जर आमच्या पोरांच्या आजूबाजूला जर दिसले तर तुम्हाला गावात सुद्धा येऊ देणार नाही मी. कोणी सांगितलं हे एनर्जी ड्रिंक वगैरे हे घेतल्याने काही होत असतं दारू पिल्याने? अहो दारू पिणारे लोकांचे काय काय हालत आहे ना, हे डॉक्टर लोकांना विचारा. हा नाही ते बरोबर. चढून पडले तिकडं. मग मला माहिती ना. एखादा म्हणतो भाऊ एक तर तू रनिंग कर, हा. नसेल होत तो कुठेतरी कामाला द्यायला लाग. त्याला देऊन पाजली चप्पी. आता तो म्हणा चालेल का म्हणा. म्हणलं चालेल. अरे भानात राय अख्खं गाव नाव घेतं का तुमचा भाऊ किती शांत आहे. लोकांना काय माहिती या बाबासोबत राहून माजलाय म्हणून तू. आता माय का पैसे काय एवढे उड्या मारत होते का? उद्या मग तुला पाजली कसं काय? जा दे म्हणे पाहुणा माणूस आहे म्हटलं. पाहुणा माणूस तुम्हाला माझ्याच पाहुण्याला का बरं पाजायची होती? आता कधी न भेटला माणूस. कधी रमणा बिटका वगैरे तुम्ही तोच बरा भेटला का? दोन- असं सगळं उचकले होते का? 200 रुपये खर्च केला मी त्याला. 200 रुपये ना? काय उपकरण सांगू लागले? अहो एखाद्याचं भवितव्य तुम्ही घरात करू लागले तुम्हाला 200 रुपयाचं पडलं का? आता पेशील का? माग पळायचं बरं का पोरायच्या नाही. आता जर तू पोलिसाचा नाद सोडला नाही
तर तुला मी गावातून नाही अख्ख्या ह्याच्यातून काढून देईन आता आमच्या तिथून. त्याला माग तुझ्या कामाला अहो तुमचंच कामाला ठाव ठिकाणा नाही. सकाळी काम करत संध्याकाळी तुम्ही खा. 5 म्हशी आहे. हा फक्त म्हशी तुम्हीच बाजारात द्या आणि तुम्हीच त्याला सांभाळा. बाजारात दुसरा माणूस बोलते मी याला पता चारा न्यायच्या तळ्यावर पाणी काही पाजायचं. गरज नाहीये. तो गपचूप नाशिकला जाईल एखाद्या MIDC मध्ये कामाला. म्हणजे तुमच्या म्हशी सांभाळायला शेण काढायला ठेवा. नाही. अहो 8,000 पगार म्हटलं तरी पुरी लग्न करायला तयार होता, पण त्याला शेतकरी लागत नाही. त्याच्या घरी काय 15 एकर शेती, तर तुम्हाला कधी विकत घेईन 5 म्हशींवर. कोण हा हा तो लागला आलत जापात राहत होती मी. म्हणजे तो आई बापा ते जापात होते ना कोपीत. अहो मग तेव्हा घर बारीक होत, त्यांना 5 पोरींचे लग्न करायचे होते. त्यांना नुसते बंगले बांधून लोकांना दिखावा नव्हता करायचा. हा मी पकड मध्ये जातील बरोबर. अहो लाज वाटू द्या काही. त्यांच्या पुरी संस्कारी होत्या म्हणून गावात नांदू राहिल्या. तुमच्यासारख्यांना कधीच त्यांच्या वाटी लावलं असतं. बरोबर. निघा घरी वा. आहे काय बहीण आहे जाता घरी. बेकार लग्नाची जाता घरी. कोणाच्या? तुमच्या घरी जाता का? मला वाटतं तुझ्या बहिणीची जाऊ का? अरे बेन्या जरा लाज वाटू दे. आता तरी लग्न करून कामाधंदे करायचं मनावर घे. किती दिवस हे पोलीस पूर्ण हे अशा दलिंद्राच्या नादी लागतो. लाज वाटू दे जरा तुला काही. नाही तर मर कुठेतरी जाऊन एकदाचा. नाही म्हणून तरी जगन मी. लोक म्हणतात भाऊ पाहिजे, कशाला पाहिजे झक मारायला. पाय माझ थोबाड अजून मी किती तोंडासमोरून माझ्या. आई बाप म्हणता वंशाला दिवा पाहिजे. कशाला पाहिजे तुम्हाला दिवा? अरे 5 पुरी जरी असल्या तर तुम्हाला आई बापाला सांभाळतील. आई बापाला बी आम्हीच पोसायचं आणि ह्या आवलं आम्हीच पोसायच्या. काय कामाचे रे तुम्हाला पोरं? खरी गोष्ट आहे मित्रांनो, आजचा एपिसोड बघितलं तुम्ही. कित्येक पोरं मला हे व्हायचं मला ते व्हायचं. अर्ध आयुष्य त्या आई बापाने तुम्हाला जन्म देऊन मोठं करण्यात घातलेलं असतं. नंतर तुम्हाला पोसायचं, तुम्ही चांगल्या नोकरी लागायची. तुम्ही 30 वर्ष होऊस तर आई बापाने जर तुमचं केलं पाहिजे. तुमचा जगण्याचा अर्थ काय? त्या आई बापाने काय म्हणून वंशाचा दिवा जन्माला घालायचा? 5 पोरी घालून लग्न करून जर दिले चांगल्या घराण्यांमध्ये. महत्वाचं म्हणजे चांगलं म्हणजे पैशालाचं घराणं नाही, सुसंस्कृत घराण्यामध्ये आणि खानदानी इज्जतदार घराणं पाहिजे. जर तुम्ही पैशाला बघितलं तिथं पण तुमच्या पुरी फाशाच घेणार आहे. पोरगं बी जन्माला घालता, तुम्ही त्याला मोठं करताय. तुम्ही त्याला थोडक्यात सांगा तुझ्याकडनं ही गोष्ट होती का, आणि एखादी गोष्ट जर तुमच्याकडनं होत नसेल पटकन त्याच वेळेला दुसरा पाऊल उचला. कारण वेळ जर हातातून निघून गेली तर आयुष्य संपवायला वेळ लागत नाही. एपिसोड कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, बघत राहा स्वाती कदम.